समाजाकडून सतत ऐकायला मिळतं, तुझं वय झालंय आता, हे तुझ्यावर शोभून दिसणार नाही, तू हे काय घातलंय किंवा तू हे घालू नको, आता काय नवीन करायचं आहे तुला, ह्या वयात तुला नवीन काय करायचं आहे, हे तुला शोभणार आहे का. या सगळ्या गोष्टी समाज म्हणत असतो आणि नकळत आपण ते मान्य करतो. पण समाजाला सांगावं लागतं, हो, माझं वय वाढतंय, पण माझा आत्मविश्वासही वाढतोय. आपण इतकं गुंतून जातो घरात, मुलांमध्ये, नवऱ्याच्या कामात, की स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी वेळच नसतो. एखादं नवं छंद, एखादी ट्रीप, एखादं पार्लर जाणं, सगळं नंतर पाहू असं म्हणून मागे टाकत जातो. आणि शेवटी मनात एक प्रश्न उरतो, मी खरंच जगले का स्वतःसाठी. जुन्या फोटोकडे बघताना मन हळवं होतं. बघ ना, किती सडपातळ होते, केस किती घनदाट होते, चेहऱ्यावर तेज होतं, पण त्या फोटोच्या मागेही एक संघर्ष होता, तो विसरतो आपण. आता आपण जास्त शहाणी झालोय, जास्त समजूतदार, हेही कौतुकाचं आहे ना. वाढत्या वयात सगळ्यात मोठी भीती असते, आता आपण काही नवीन करू शकणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण अनुभवाने समृद्ध झालोय. आता आपण शांतपणे निर्णय घेऊ शकतो, चुका टाळू शकतो आणि नवं शिकण्याची तयारीही ठेवू शकतो.